मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडूंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला पाठिंबा द्यायला नागपूरमध्ये दाखल झालेत आणि बच्चू कडू यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेत। बच्चू कडू आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये या आंदोलनासंदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आपण बोलूयात या सगळ्या संदर्भात। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडूच्या भेटीसाठी दाखल झालेत, काय नेमक्या हालचाली आहेत? नक्कीच बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा जो नागपूरमध्ये सध्या सुरू आहे त्या एल्गार मोर्चाला आपला सक्रिय समर्थन देण्यासाठी जे आहे ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता या आंदोलनाच्या स्थळी जे आहेत ते दाखल झालेले आहे। आपण पाहिलं होतं की बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं राज्यभरातले सर्व शेतकरी नेते एकत्रित आले होते आणि शेतकऱ्यांची एकजूट या आंदोलनाच्या निमित्तानं पाहायला मिळाली होती। आणि काही दिवसांपूर्वी जे आहे ते जरांगे पाटील यांनी देखील आता शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं सांगितलं होतं। ते सुतोवाच केल्यानंतर आता थेट मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आता शेतकरी आंदोलनामध्ये देखील सक्रिय झाल्याचं या निमित्तानं आता आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज बच्चू कडू यांची सरकारसोबत उच्चस्तरीय बैठक आहे, मात्र त्या बैठकीच्या आधी जरांगे पाटील यांनी आपलं सक्रिय समर्थन जे आहे ते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला दिलेलं। त्यामुळे नक्कीच आता या आंदोलनाची व्याप्ती जी आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे वाढणार आहे। कारण जे नागपूरमध्ये गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातले नागरिक शेतकरी जे आहेत ते सहभागी झाले होते आणि आता स्वतः जरांगे पाटील या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती जी आहे ती आता वाढणार आहे। आणि आता या आंदोलनाच्या व्यासपीठावरून मनोज जरांगे पाटील इथून पुढे काय आपली भूमिका स्पष्ट करतात। बच्चू कडू यांचा जर हा एल्गार आज सरकारसोबतच्या सकारात्मक बैठकीनं आटोपला नाही तर इथून पुढे जे आंदोलन असणार आहे ते आंदोलन तीव्र करू, रेल रोको करू असा इशारा बच्चू कडू यांना दिलेला आहे। त्यामुळे आता या बच्चू कडूंच्या इशाऱ्याला मनोज जरांगे पाटील आपलं समर्थन देतात का आणि हे आंदोलन जे नागपुरात सुरू आहे त्या आंदोलनाची धग आता मराठवाड्यात जातात का आणि मनोज जरांगे पाटील यांचं या आंदोलनामध्ये किती सक्रियपणा असणार आहे हे आता थोड्या वेळामध्ये जेव्हा मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतील तेव्हा स्पष्ट होऊ शकेल। मात्र आता या निमित्तानं जे आहे ते सरकारवरती कर्जमाफीचं दडपण वाढणार हे मात्र निश्चित झालेलं आहे। निश्चितच उदय, मनोज जरांगे पाटील तिथे आल्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती निश्चितच वाढणार आहे। पण मुख्यमंत्र्यांची बच्चू कडू यांची भेट होणार आहे, या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगाल? नक्कीच गेले 3 दिवस जे आहे ते हे सगळं आंदोलन नागपूरमध्ये सुरू होतं आणि या आंदोलनाची समाप्ती जोपर्यंत मुख्यमंत्री या सगळ्या बाबतीत सकारात्मक दखल घेत नाही तोपर्यंत होणार नाही असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं। काल सरकारचं एक शिष्टमंडळ ज्यामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जायसवाल असं हे शिष्टमंडळ आलं होतं। बच्चू कडू यांच्याशी चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांना आज जे आहे ते बैठकीसाठी वेळ दिला आणि त्यानंतर जे आहे ते नागपूरमध्ये सुमारे 30 तास सुरू असलेलं चक्काजाम आंदोलन जे आहे ते थांबविण्यात आलं होतं। मात्र आजची जी सरकारसोबत बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये जर कर्जमाफीची तारीख मिळणार नसेल तर हे आंदोलन न थांबवता उद्यापासून हे अधिक तीव्र करण्याची भूमिका जी आहे ती बच्चू कडू यांना घेतली होती। त्यामुळे आज मुंबईमध्ये होणारी ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे। कारण आपण पाहिलं की राज्यामध्ये काही भागात अतिवृष्टी, आता अवकाळी पाऊस आणि यामुळे हाती आलेलं शेतकऱ्यांचं पीक जे आहे ते निघून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आता दिलासाची गरज आहे आणि जर आज शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमुक्त केलं तर आता खरीपाचा हंगाम गेलेला, मात्र रब्बीच्या हंगामामध्ये निदान शेतकऱ्यांना काहीतरी करता येईल, पेरणी करता येईल आणि उभं राहता येईल आणि संधी शेतकऱ्यांना द्यायची असेल तर सरकारनं जे आहे ते कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि कर्जमाफीचा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे असं सांगत जे आहे ती आजच्या बैठकीला बच्चू कडू जातात। त्यामुळं आजच्या या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो, सरकार कर्जमाफीची तारीख घोषणा करतं का आणि जी काही ही बैठक होईल त्या बैठकीपासून आंदोलक जे आहे ते सकारात्मक निर्णय घेण्यात यशस्वी होतील का हे पाहणं सुवर्ण महत्वाचं असणार आहे। उदय, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे आता खरीप हंगामासाठी तरी त्यांना मदत करावी अशी मागणी ते करतायत। जर कर्जमाफीची तारीख जाहीर नाही केली तर 31 ऑक्टोबरला रेल्वे रोको असा आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय, त्याबद्दल काय? नक्कीच गेले 3 दिवस हे आंदोलन सुरू असताना जे आहे ते सरकारनं फक्त बघ्याची भूमिका घेतली, आंदोलनाची दखल घेतली नाही असा आरोप जो आहे तो काल
आंदोलनकर्त्यांकडून केला गेला होता. काल सरकारसोबत चर्चा करताना म्हणजे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांचे सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ येऊन या सगळ्या बाबतीत चर्चा करेल. मात्र तसं न होता जे आहे ते न्यायालयानं निर्णय देऊन 6 वाजता बच्चू कडू यांना आंदोलन चक्काजाम आंदोलन जे आहे ते स्थगित करण्याचा आदेश दिला होता आणि त्यानंतर शेतकरी आणि सरकार याच्या मधलं जी दरी आहे ती वाढली होती. मात्र काल रात्री या सगळ्या संदर्भात बैठक आणि त्यातून आता ही सगळी बैठकीचं निमंत्रण बच्चू कडू यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या निश्चितच उदय, नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून या संदर्भातले आम्ही घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडूंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेतच. त्यांच्याकडून आपले सगळे अपडेट आपण जाणून घेतोय. नेमकं काय तिथे चर्चा होतीये, काय नेमकं बोलणं होतंय या आंदोलनासंदर्भामध्ये, काय पुढचं पाऊल असणार आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट बच्चू कडू हे घेणार आहेत, त्यामध्ये काय तोडगा निघतोय का पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, रेल्वे आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंकडून देण्यात आलाय. तुम्ही नागपुरामध्ये हे आंदोलन कव्हर करताय. किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पाठिंबा बच्चू कडूंना मिळतोय? तर मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडूंच्या भेटीला दाखल झालेले आहेत. नेमकी काय आंदोलनासंदर्भात सगळी चर्चा होतीये पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. हे आंदोलन मागे न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात यासाठी सर्व सविस्तर मार्गदर्शन सन्माननीय बच्चू आपल्याला करतीलच. या संदर्भात जरांगे साहेब सुद्धा आपल्या या शेतकरी शेतमजुरांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आणि जास्त वेळ न घेता, कारण भाऊंना सुद्धा आता मुंबईला जावं लागतं, म्हणून जास्त वेळ न घेता बच्चू भाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. खरं तर काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली. नेमका 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वरानं प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली दिसते. मागं उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडॉल घेऊन पडला. इथं प्रचंड पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि आजही तशी स्थिती आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये जरांगे साहेबांना जेव्हा माहीत झालं तर लगेच त्यांचा कॉल आला की या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. या भावनेतून ते इथं आले. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या गाड्यामध्ये खरं तर या आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, हेमा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, प्रकाशजी आंबेडकरांना पण पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला. काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचाही आभार मानला पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटते अमरजी काळे आणि देशमुख हजर होते. आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का, मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथं शेतकरी म्हणून आलेलो आहे. हा मोठी गोष्ट
आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय की तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथे जाते, कधी जात तेरवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचण येत नाही. सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजण एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले, हे त्यांचं मोठेपण आहे. हे श्रेय आमचं नाही, तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं. आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी तर दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असतात, राजूजी शेट्टी असतात, वामनराव चटक असतात, आमचे विजय जावंदे असतात, तुमचे प्रकाशजी भोरे असतात, उत्तर तर आम्ही बरोबर असतो. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच वाढलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण काढावा. जर या मूठबांधणीमध्ये एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसते आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत दिलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो, हात कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकते, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाऊ का तिकडे जाऊ, थोडंसं चुकला का अपघात होता. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकते काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने पटेल असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतो. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला काही फार महत्त्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मंगळाला जे बंधन बांधलं, ते बंधन त्या बंधनासाठी बच्चू कडू मरायला सुद्धा तयार राहील. काही काळ कमी जास्त होऊ शकते मान्य, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हे घेऊनच येऊ नाही हे घेतलं तर आंदोलन करायला आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात, तो सगळ्या पार्टीत आहे, गटागटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यातलं दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा
येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आलं पाहिजे. उद्याचं आंदोलन लोक आहे, ते कुठं करायचं, काय करायचं ते मीटिंग नंतर आहे आपण लगेच. कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत, आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. धन्यवाद. जय हिंद.